त्यांना मुंबई सेंट्रलला जायचं होतं. धावत गेल्याने ट्रेन त्यांनी पकडली, पण तितक्यात त्यांचा पाय सरला. म्हणजे असं पाय थोडं स्लिप झाला. धिप्पाड माणूस होता, त्यांना कम्प्लीट ब्लॅक दिसत होता आणि धिप्पाड माणूस त्याने आतमध्ये खेचलंय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझे जे नेबर आहेत ना, त्यांनी सांगितलेलं. तर ते काका आहेत ना, म्हणजे माझ्या फ्रेंडचे वडील, तर ते सांगत होते. तर ही स्टोरी त्यांच्या वडिलांची आहे, म्हणजे माझ्या मित्राच्या ग्रँडफादरची, जेव्हा ते मुंबईला आले होते. 60s मधली गोष्ट असेल, 1960s मध्ये. तर त्यांना ना एकदा गावी जायचं होतं. ते बँकेत होते, त्यांनी राहायला वाटतं ते होते, म्हणजे मुंबईतच होते, आणि बँक त्यांची चर्चगेटला होती. ठीक आहे. तर ते एक दिवशी त्यांना गावी जायचं होतं, आणि त्यावेळी जिथे ते राहत होते ना, तिथून त्यांना मुंबई सेंट्रलला जायचं होतं, आणि तिथून बस मुंबई सेंट्रलला एक ST डेपो असायचा मेन. तर तिथे त्यांना जायचं होतं. आणि त्यावेळी माहिती आहे का, त्यावेळी जे आपले लोकल ट्रेन्सची एवढी फ्रिक्वेन्सी नव्हती, आणि ते लोकल ट्रेन्स होते, तर प्लॅटफॉर्म पासून ट्रेनच्या मध्ये डिस्टन्स खूप होता. तर त्यांना ऑलरेडी कामावरून आले ते, आणि त्यांना गावी जायचं होतं, तर ट्रेन पकडायचं, त्यांना लेट झालेलं. तर त्यांच्या समोर ट्रेन होती आणि ती ऑलमोस्ट सुटायला आलेली. तर त्यावेळी काय ट्रेन थोडं हळूहळूच चालायची, म्हणजे एकदम लवकर स्पीड नाही पकडायची आता सारखी. तर ट्रेन चालू झाली आणि त्यांना वाटलं की ते पकडू शकतात ट्रेन. तर ते धावत धावत गेले. एक हेवी बॅग होती त्यांच्याकडे. धावत गेले आणि ट्रेन त्यांनी पकडली, पण तितक्यात त्यांचा पाय सरला. म्हणजे असं पाय थोडं स्लिप झाला. आता ते घाबरले, कारण ऑलमोस्ट त्यांचा हात सुटत आलेला, आणि त्यांना काय करावं समजत नव्हतं. त्यांना तर असं झालं की झालं, आता इधर गेम खतम हो गया. तर त्यांचं असं होतं की त्याच टायमाला आहे ना, त्यांच्या समोर एक ब्लॅक असं एक माणूस आला, आणि त्यांनी वर खेचलं हात देऊन. म्हणजे एका माणसाने वर खेचलं. एक धिप्पाड माणूस होता, त्यांना कम्प्लीट ब्लॅक दिसत होता, आणि धिप्पाड माणसाने आतमध्ये खेचलंय, आणि तिथून असं मग ते वाचले. आणि जेव्हा ते घरी पोचले ना, तेव्हा त्यांना माहिती पडलं की जी त्यांची आजी होती ना, म्हणजे खूपच, ते आता जर खूप टाइम झालं, त्यांची आजी जी देवभक्ती करायची त्यांच्या घरातलं, तर तिला रात्रभर झोप नव्हती लागली, आणि तिला असं वाटलं की काहीतरी असं होणार आहे, वाईट होणार आहे, असं तसं. तर ते असं होतं की त्यांचा जो घरातला राखणदार होता ना, त्यांनी त्यांचं तिथे जीव वाचवला. आणि तिथे आजीला समजलं, आजीला रात्रभर झोप नाही लागली आणि बरं नव्हतं वाटत. सो हे असतात गोष्टी, म्हणजे थोडं लॉजिकलही वाटतं आपल्याला की असू शकतात एक अशी स्पिरिट आपल्या बरोबर. बरोबर, राईट. तेच तर आहे ना, म्हणजे की असंही असतं ना की आपल्या घरातलं आपलं कुलदैवत जेवढं स्ट्रॉंग आहे, तेवढं आपल्याला काही होत नाही. तर राईट, तेच आहे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.